मानदेशी महोत्सवाची संचालिका चेतना सिन्हा सध्या माझ्याबरोबर आहे, त्यांच्याशी बोलूया. मॅडम, इथे जे कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे नेमकी काय आहे? हा तुम्ही बघताय की महोत्सव आहे, म्हणजे उत्सव आहे. मान देशातला उत्सव. मान देश हे महाराष्ट्रात तसा प्रसिद्ध आहे. कशामुळे तर व्यंकटेश माडगूळकर जी कवी आहेत, ज्यांनी तिथल्या भागाचं असं उत्कृष्ट डिस्क्रिप्शन केलेलं आहे. तिथे दुष्काळ आहे, कणखर माणसं आहेत. पण आता मानदेश बदलला आहे. इथली लोक कष्ट करणारी आणि मातीत काम करणारी, पण त्याचबरोबर त्यांना बदल हवा आहे. तर आज मानदेशी महोत्सव जी इथे मुंबईत आलेला आहे, त्या मानदेशातले शेतकरी, मानदेशातल्या कारीगर तुम्ही बघताय आणि मानदेशातल्या उद्योजक महिला हे सगळे मिळून आलेले आहेत मानदेशी महोत्सव नरे पार्कमध्ये. आणि तिथे काय भेटतं तर तिथे तुम्हाला उत्कृष्ट प्रतीची ज्वारी, बाजरी, डाळी, हातसडीचे तांदूळ हे सगळं तर भेटतं. पण त्याच्याबरोबर तुम्हाला जडीबुटीची तेल, ते आदिवासी महिला आमच्या जयवंतीबाई ते घेऊन आले आहेत. तुम्हाला जात्यावरची जाते भेटत आहेत, जाते, खलबत्ते हे स्वतः बनवत आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. तिथे जेन गोंगडी भेटत आहेत. आणि शेतकरी डाळिंब घेऊन आलेत, शेतकरी बोर घेऊन आलेत, शेतकरी भाजीपाला घेऊन आलेत. आणि जेवणामध्ये बाजार इथे तुम्हाला उत्कृष्ट बाजरीची भाकरी आणि घुटं पण भेटेल, असं जेवणची पण सोयी आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की इथे नंदीबैल आहे, इथे वासुदेव आहे. हे सगळे गावाचा आनंद मुंबईकरांना घेता येईल. मुंबईकरांना गावाचा एक सुंदर स्वप्न बघता येईल आणि त्यांनी यावं, खरेदी करावी. आणि ह्या सगळ्या जे शेतकरी, कारीगर, महिला उद्योजक ह्यांच्या घामाला त्यांनी दाम द्यावं, खरेदी करावं. हा उत्सव आहे. त्याचबरोबर इथे गजी नृत्य आहे. शुक्रवारी अवधूत गुप्तेंचा कार्यक्रम आहे. आणि उद्या म्हणजे 6 तारखेला मुलींची रेसलिंग आहे. मानदेशी प्रख्यात आहे. 6 तारखेला मुलींची दंगल आहे. तुम्ही गावाचं संस्कृती आणि व्यवसाय चक्क मुंबईत आणलं, हच तुमच्या मनात सुचलं कसं? याची संकल्पना कशी होती? खरं तर सांगायचं तर मी स्वतः मुंबईत वाढलेली आहे. आणि मी लहानशी मोठी मुंबईमध्ये, मी चेतना गाला मुंबईत वाढलेली. पण ज्यावेळी मी जयप्रकाश नारायणच्या आंदोलनात होते, त्यावेळी मला त्यांनी JP नेहमी म्हणायचे, जयप्रकाश, की गावाकडे तरुणांनी काम केलं पाहिजे. खरा भारत हा गावाकडे आहे. तर मला असं खूप त्याचं फॅसिनेशन वाटलं. मी ठरवलं की का नको आपण खेड्यात जावावं. आणि मी खेड्यात गेली. माझे पती विजय, ज्यांनी शेती केली, त्यांचं काय उंच शिक्षण झालं नाही, पण ते पण आंदोलनात होते. आणि मजुरांची मजुरी वाढली पाहिजे त्याचं आंदोलन करत होते, शेतकऱ्यांचं आंदोलन करत होते. त्यांच्या प्रेमात पडली, लग्न केलं. आणि तिथे गेल्यानंतर ह्या ज्या महिला आहेत, जे त्यांना बचत करायची होती, दगड फोडणारी महिला, मला वाटलं त्यांच्याकडे पैसे आहेत का बचतला, पण त्या म्हणल्या आम्हाला बचत करायची आहे. तर म्हणलं की ठीक आहे, महिलांना बचत करायची तर बँक काढूया. मग आम्ही मानदेशी महिला बँकेची स्थापना केली. सोपं नव्हतं, सगळ्यांनी नकारलं. म्हणले ह्या महिला चालवूच शकत नाही, ह्या महिलांना कचरा काढता येत नाही, हे कचरा बँक काढणार अशी बोलायला लागले. पण आमच्या महिलांनी बचत करून, कर्ज घेऊन, वेळेवर पैसे फेडून एक सुंदर बँक चालवली, जिचा सगळ्यांना अभिमान वाटतो. ह्या महिलांना तर खूप उत्साह आहे. आणि तुम्ही बघाल इथे की कसे पॅकिंगमध्ये सगळ्या महिला गावाकडे राहून पण असं पॅकिंग करून वस्तू बनवत आहेत. आपण मिलेट्स फार बोलतो ना, की लोकांनी मिलेट्स खाल्लं पाहिजे, बाजरी खाल्ली पाहिजे, छोटं धान्य खाल्लं पाहिजे. त्याच्या सगळ्या वस्तू इथे मिळत आहेत. मातीची भांडी, जात्यावरचे जाते, खलबत्ते, हे सगळे हे महिलांमध्ये ज्यावेळी एवढं कष्ट करतायत आणि एवढ्या पुढे येत आहेत, तर मग असं वाटतं ना. आणि त्या महिला काय म्हणतात माहिती आहे? ते म्हणतात की आमचं धाडसच आमचं भांडवल आहे. आणि मी ते म्हणते की त्यांचं धाडस हे माझं भांडवल आहे. गावाच्या संस्कृती आणि व्यवसाय हे हळूहळू विलुप्त होत चालले आहेत. तर तुम्ही मुंबईत आहात, मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. शहरामध्ये राहणाऱ्या लोकांकडे काय आव्हान करता तुम्ही? मी शहरांमध्ये लोकांना एकच आव्हान करते की तुम्ही या इथे. तुम्ही म्हणजे 5 दिवस आम्ही आहोत, त्यावेळी तुम्ही गावाची संस्कृतीचा आनंद घेणार. पण खरा आनंद आहे की तुम्ही तिथे या, आम्हाला तिथे भेटा. मग तुम्हाला लक्षात येईल की गावाची संस्कृती काय असते. एकंदरीत पाहिलं तर या आयोजनामध्ये जो येत आहे, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आता आपल्याला वाटतं की आपण गावामध्ये आहे, गावाच्या खेड्यापाड्यामध्ये हा आयोजन आहे.
हां, त्याच्यासाठीच आम्ही म्हणतो की ज्यावेळी तुम्ही नरे पार्कमध्ये आला की तुम्हाला वाटतं आपण गावामध्ये आलो आहे, गावाकडे आलो आहे. तर हे जे गाव आहे, लोक बघतात की मुंबई हे मायानगरी आहे. लोक गावाकडून मुंबईकडे येतात. आम्ही म्हणतो मुंबईकडून गावाकडे या. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पवारसह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.